देशाच्या सभागृहामधले जे लोक आहेत त्यांच्याबरोबर असतातच, पण त्याची वस्तुस्थिती कुणीतरी एखाद्या चिल्लर लोक जे असतात ते कुठेतरी व्हिडिओ आपल्याला पाठवतात आणि त्याची आपण शहानिशा न करता आपण जे पोस्ट करतो याचं काही लोकांना समजलं पाहिजे, भान पाहिजे की कुठला व्हिडिओ आहे, काय आहे. शेवटी प्रशासन आहे प्रत्येक ठिकाणी. आज ते फुटेज कुणी मोबाईल काढण्यापेक्षा आज अनेक ठिकाणी CCTV कॅमेरे आहेत. म्हणजे आज असे काही तुरळकच भाग असतील ग्रामीण भागामध्ये की कुठं CCTV फुटेज नाही. आणि पोलीस प्रशासन म्हटलं की त्याचं अगदी मोबाईल टावर लोकेशनपासून असतं की कोण कुठं होतं आणि काय होतं. आज मी जरी कुठल्या आता तुमच्याबरोबर असलो आणि एखाद्या मोबाईल टावर लोकेशन एखाद्या प्रशासनाने पोलिसांच्या अधिकृत जर काढायचं म्हटलं तर ते लोकेशन समोर येतं. त्यामुळे असे आरोप कुणीतरी एखादे चिल्लर लोक या ठिकाणी सांगतात आणि ते तिथं कुठेतरी टाकतात म्हणून तुमच्या ह्या स्टेट लेवलच्या मीडियापर्यंत जातं. पण त्या नगरच्या जनतेला सगळं श्रुत आहे. कोणाला उमेदवार नाहीत, उमेदवार नसताना अशा काहीतरी लोक कल्ला पुकार करायचा आणि कल्ला करून गल्ला भरायचा. ते दिवस ते संपलेले आहेत, ते फार वर्ष झाले त्याला. तर ते विषय संपून गेलेला आहे. मग कुठंतरी अशा या अशा गोष्टींना आता बळी पडत नाही. काळ होता पूर्वी अशा गोष्टींवरती लोक मतं द्यायची, पण आता तो विषय सगळा संपून गेलेला आहे. त्यामुळं यांची आरोप करणाऱ्यांची पात्रता ही काय ही सुद्धा म्हणजे संशोधनाचा भाग आहे. तर मला वाटतं त्याच्यामध्ये काय तथ्य आहे. पोलीस स्वतः ते कर्मचारी असतात, त्यांना वरिष्ठ आहेत, त्यांना विचारणारे आहेत. हे आरोप करत असताना एखादा व्हिडिओ टाकत असताना माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की जर तुमची दिशाभूल करत असतील आणि पोलिसांवर जर आरोप करत असतील तर महाराष्ट्र सरकारच्या पोलीस विभागाने या अशा लोकांवरती कायदेशीर गुन्हे देखील दाखल केले पाहिजे. श्री रामदास वाणी यांच्याबद्दल किंवा यांच्या प्रॉपर्टीमध्ये एक बॉडीगार्ड त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी त्यांना काही धमकावलं वगैरे अशा पद्धतीचे काही आम्ही चॅनलवरती बघितला. तर या घटनेच्या संबंधामध्ये त्यांना सुद्धा आम्ही बोलवणार आहोत आणि त्यांची पण रीतसर आम्ही स्टेटमेंट घेणार आहोत. आणि या घटनेबद्दल काय की जे फॅक्ट्स आहेत तर ते आम्ही व्हेरीफाय करू आणि त्यानंतरच उचित आम्ही निर्णय घेऊ. विशेषतः म्हणजे त्यांची जी वाणी आहे त्यांची नेमकी तक्रार काय आहे आम्ही ती समजून घेऊ आणि त्याच्यातले जे फॅक्ट्स आहेत त्या निश्चित व्हेरीफाय करू आणि त्यानंतर आम्ही त्या निर्णय घेऊ.